ऑल टाइम हिट्स ऑफ बॉलिवूड पार्ट 3 ओपन माइक कराओके क्लब गंगापूर रोड नाशिक यांच्या माध्यमातून कुसुमाग्रज या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी दीप प्रज्वलनासाठी प्रथमच अरविंद कापडी सरांकडून समाजात प्रबोधनपर सुंदर कल्पना, आस्था ट्रेनिंग सेंटर शाळेतील जुनागडे भावसार मॅडम आणि पालक पंकजा कमलेश पगार यांचे पाल्य आणि इतर 3 दिव्यांग पाल्य व त्यांचे पालक यांच्या हस्ते प्रज्वलन करून पालकांपेक्षा पाल्यांच्या चेहऱ्यावर वेगळेच तेज दिसत होते। यावेळी भावसार मॅडमचे तसेच पंकजा पगार मॅडमचे 2 शब्द सांगण्यात आले। या प्रसंगी त्यांचा बोलताना कंठ दाटून आला होता। प्रमुख पाहुणे यांनी त्यांना पाकिट, बुके, शाल, श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत करतो, पण प्रथमच त्या आस्थाकडून अरविंद सरांच्या ओपन माइक कराओकेसाठी मुलांनी बनवलेले गिफ्ट बळजबरीने देण्यात आले। ते स्वीकार करत नव्हते, पण त्यांचा मान राखला गेला। अशा पद्धतीने आगळावेगळा कार्यक्रम यावेळी सुरुवातीला झाला। यानंतर या ठिकाणी या क्लबचे अध्यक्ष अरविंद कापडी सर आणि त्यांची टीम नितीन कदम, सुनीता साठे, सुवर्णा आमरे, राजेंद्र देवरे, संजीव खत्री, सुनील सोनार, संजीव गिरोला, सचिन पगारे, कैलास सोनवणे, संजय पाटील, सुनीता फेगडे, अमोल विस्पुते या सर्वांनी नव्या जुन्या सुमधुर गाण्यांनी आलेल्या प्रेक्षकांची मनं जिंकली। वन्स मोर या आवाजाने काही गाण्यांची मागणी झाली। रसिकांनी सर्वच गाण्यांना आणि गायकांना उदंड प्रतिसाद दिला आणि सगळ्यांची दाद मिळवली। या प्रसंगी काही प्रश्नमंजुषा कार्यक्रम देखील घेण्यात आला आणि अचूक उत्तर देणाऱ्या प्रेक्षकांना बक्षीस देखील देण्यात आले। यानंतर सर्वच क्लब मेंबर आणि अध्यक्ष यांनी आपल्या प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केल्या। त्याचप्रमाणे या ठिकाणी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच काही ग्रुपचे अध्यक्ष देखील यावेळी हजर होते। त्यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केल्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा जाधव मालुंजकर यांनी केले। बघूया लोकसाक्ष या वृत्तवाहिनीचा स्पेशल रिपोर्ट। आजचा जो काही कार्यक्रम आहे ओपन कराओके क्लबच्या माध्यमातून खूप छान पद्धतीने सादरीकरण या ठिकाणी झालेलं आहे आणि तर ही संधी अरविंद कापडी सर सगळ्यांनाच उपलब्ध करून देतात। सगळ्या कलाकारांनी उत्तम सादरीकरण केलं आहे। आपण त्यांनाच विचारूया, सर अशा पद्धतीचा जो काही कार्यक्रम केला जातो आणि मनोरंजन होणे एक उत्तम कुठेतरी समाधान एक रसिकांना देखील मिळत असतं, काय सांगा? खरं जर बघितलं तर जसं आपण योगा करतो, योगा हा शरीराच्या फिटनेससाठी असतो, पण आपण जो मनाच्या फिटनेससाठी आहे ते संगीत आहे। आणि हे संगीत आपण जे म्हणतो ना, या संगीत म्हणून आमच्या क्लबला जे दिसतात हे सगळे मेंबर, ते सगळे मेंबर यांचे गुडघे होते, कोणाचे डोके होते, कोणाचे काहीतरी होते, सगळ्यांनी सांगावं, प्रत्येकाचं ते कमी झालं किंवा बंद झालं किंवा संपलेलं आहे। हे बेनिफिट त्याच्यात आहे। संगीताला आपण मनासाठी फिट केलं पाहिजे, एवढंच आहे। नक्कीच आम्ही जास्त वेळ घेत नाही, परंतु खरं तर कापडी सरांसाठी फक्त एक सेकंदासाठी तुम्ही एक शुभेच्छा म्हणूया आपण आणि या कार्यक्रमाचं आयोजन करत असतात, सातत्याने एक संधी आपल्याला देत असतात। मी प्रत्येकाला विचारतो आणि एका सेकंदात उत्तर द्या। सर काय सांगा सरांबद्दल? सरांबद्दल सांगायचं मध्ये एक चांगला प्लॅटफॉर्म क्रिएट करून दिलेला आहे हां, आणि तो आम्ही एन्जॉय करतो। येस येस सर, आपण काय सांगा? सरांच्यामुळेच आम्हाला ही संधी मिळालेली आहे आणि फार छान वाटतं त्यांच्याबरोबर काम करताना। खरं तर सरांनी आपल्या नावाचा बदलच करून घेतलेला आहे। जसं तुम्हाला एक वेगळी उपमा दिली, एक वेगळा कलाकार त्याच्यातनं निर्माण करून दिलेलं आहे, काय सांगाल? बाथरूम सिंगरचा एक प्रकारचा सिंगर तयार करण्याचं काम सरांनी केलेलं आहे। आम्ही सगळे बाथरूम सिंगर आहोत, पण ही संधी आम्हाला सरांमुळे मिळाली आणि आम्ही सेवानिवृत्त झाल्यावर हे असं छंद जोपासतोय हे त्यांच्यामुळंच। त्याचं क्रेडिट अरविंद कापडी सरांना। खरं तर आपल्या घरात देखील आपलं नामकरण लवकर केलं जात नाही, पण सरांमुळे तुमचं देखील नामकरण झालं आहे। त्याच्यासाठी सरांना खूप खूप धन्यवाद आणि त्यांनी मला इथे गायला जी संधी दिली त्याच्यासाठी खूप धन्यवाद। आणि त्यांच्या क्लबमध्ये तुम्ही सूचना बघा, इतक्या सुंदर लिहिलेल्या आहेत, म्हणजे संगीत हे थेरपी आहे, हे खूप छान वाटतं इथलं। वा वा, या क्षेत्रामध्ये आपल्याला काम करायला मिळतं, परंतु कुठेतरी एक वेगळी उपमा दिली जाते, दिग्गज गायिकेचं नाव आपल्याला दिलं जातं, स्टेज आपल्याला दिलं जातो, कसं वाटतं? छान वाटतं। आमचा ओपन माईकचा प्रोग्राम म्हणजे आमच्याकडे दसरा दिवाळी असते, आम्ही वर्षभर वाट बघत असतो, दोन प्रोग्राम ऑलरेडी प्रोग्राम घेतात सर। थँक्यू। आपण काय सांगा? थोडे दिवस झाले क्लबला येऊन, सरांनी संधी दिली त्याबद्दल सरांचे खूप खूप आभार आणि एवढ्या वयातही ते क्लब सांभाळत आहेत, त्यांचं खरं मनापासून धन्यवाद। नक्की, जसं यांनी उल्लेख केला की आता एवढी एनर्जी त्यांच्याकडे आहे की तुम्हाला देखील तो उत्साह मिळत असतो, कसं वाटतं? फार छान वाटतं, म्हणजे हे आपल्याला कधी म्हणजे वाटलं नव्हतं आम्ही स्टेजवरून परफॉर्मन्स करू, ती संधी सरांनी आम्हाला दिली।
नक्कीच नक्कीच. खरं तर हेमंत कुमार अशी आपल्याला काहीतरी पदवी दिलेली आहे, म्हणजे एवढं मोठं जर बघायला काम त्यांनी केलं, कसं वाटतं? हो, मला जुन्या गाण्यांची आवड आहे, पण अरविंद कापडी सरांनी मला खूपच म्हणजे सहकार्य आणि गायडन्स केल्यामुळे मी आज हेमंत कुमार म्हणून माझी ओळख झालेली आहे आणि ते जीवनात आनंद निर्माण झाला आहे माझ्या, तो कापडी सरांमुळेच झालेला आहे. नक्कीच धन्यवाद सर. आपण देखील काय सांगा, छान पद्धतीने गायला. थँक्यू सो मच. अरविंद कापडी सरांचं सगळ्यात मोठं त्यांना श्रेय द्यायला गेलं तर ते म्हणजे कलावंत घडवण्याचं काम करतात. हे फार मोठं काम आहे, जे म्हणजे त्या स्वरूपात ते मेहनतही घेतात आणि त्याप्रमाणे सगळ्यांकडून चांगली त्यांची गायकी जी आहे नॅचरल ती समोरच्या म्हणजे प्रेक्षकांसमोर आणण्याचा ते प्रयत्न करतात. त्याच्यासाठी त्यांना खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. खरं तर अशा पद्धतीचं म्हणजे कुठेतरी क्लबची स्थापना करून एक संधी निर्माण करून देणं, अशा पद्धतीने ओपन कराओके क्लबचं काम आहे आणि कापडी सर सातत्याने करत आहेत. मी लोकसाक्ष वृत्तवाणीच्या वतीने संपूर्ण नाशिकरांना आवाहन करेल की ज्यांना आवड आहे गाण्यामध्ये किंवा शिकायचं आहे, आपल्याला एक स्टेज कुठेतरी उपलब्ध करून घ्यायचं असेल तर हे हक्काचं ठिकाण आपल्याकडे आहे आणि नक्कीच आपण एकदा संपर्क करा, एकदा व्हिजिट करा, त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि आपण देखील अशा पद्धतीने बऱ्याच लोकांसमोर आपला परफॉर्म करू शकतो आणि आपण उत्तम दाद देखील मिळू शकतो. हे मात्र नाही. थँक्यू सो मच. आजच्या कार्यक्रमाचं उत्कृष्ट असं सूत्रसंचालन ज्यांनी केलं आहे त्यांना देखील आपण विचारूया की अशा कार्यक्रमाला आपल्याला सूत्रसंचालन करण्याची खरं तर एक संधी मिळत असते आणि त्याचं आपण सोनं करत असतो. कसं वाटतं तुम्हाला? नमस्कार, माझं नाव रेखा जाधव मालुसकर. अरविंद कापडी सर हे माझ्या बहिणीचे सासरे आहेत, माझे पप्पाच आहेत ते. तर सर हे सूत्रसंचालन माझ्यासाठी ही पहिली संधी होती आणि मला संधीचं सोनं नक्कीच करायचं होतं आणि अरविंद सरांनी मला कुठलाही अनुभव नसताना हा विश्वास माझ्यावर दाखवला, याबद्दल मी नक्कीच त्यांचे आभार मानते. आणि क्लब ज्यावेळेस मी हे गाणे ऐकले तर खरंच मी अलका याग्निक, लता मंगेशकर, कुमार सोनू, मोहम्मद रफी यांना भेटल्यासारखं वाटतंय. क्लब मेंबरचे खरंच खूप आवाज सुंदर आहेत आणि जे कोणी संगीतप्रेमी असतील त्यांनी नक्कीच क्लब मेंबरला यावं अशी मी विनंती करते आणि क्लब असाच पुढे जावा अशी मी अपेक्षा करते. आणि सगळ्यांच्या प्रतिक्रिया अशा अप्रतिम आहे सरांबद्दल आणि तुम्ही सरांचे तर मित्रच आहात. कसं वाटतं आजचा कार्यक्रम आहे, सातत्याने आपण त्या ठिकाणी येत असतात, या कार्यक्रमाचा आनंद घेत असतात? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अरविंद माझा मित्र असून सुद्धा तो माझा गुरु आहे. पण एक गाणं मी बसवत असताना तो मला रागवत होता सारखा. मी आज स्टेजवर सुद्धा आहे ना जास्तीने गाणं गात होतो. म्हटलं बरोबर होतं की नाही होतं. आणि एकंदरीत छान झालं. पण अरविंदचं तर आहेच पाठवलं. ओके, थँक्यू सर. बद्दलच्या या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर देखील या ठिकाणी येतात आणि या सुमधुर गाण्यांचा आनंद घेत आहेत. काही प्रेक्षक आल्यासोबत ऑडियन्सचे त्यांना विचारूया. मॅम, आपण या ठिकाणी आलात, गाण्यांचा आनंद घेत आहेत, आनंद घेतला आहे, कसा वाटतं आपल्या कार्यक्रम? खूप छान. आणि जुनी गाणी खूप दिवसांनी इतकी छान ऐकायला मिळाली आणि आपल्या नाशिकमध्ये इतके छान गायक आहेत हे ऐकून खूप बरं वाटलं. आणि त्यामुळे ती आमच्या समोर आली, नाहीतर ही लोक माहीत पण नव्हते. आमच्या जवळ राहणारी मुलगी ही सुद्धा सुवर्णा भारंबे, आम्हाला माहीत नव्हतं की इतकी छान गाते. आज तिचा कार्यक्रम बघताना आम्हाला खूप मन आमचं भरून आलं. वा वा वा. खरं तर त्यांनी सांगितले की बाबा आमचं मन भरून आलं आहे आणि ती खूप छान गाते वगैरे. आणि मगाशी पण आपण ऐकले की अरे वेगवेगळ्या उपमा देखील मिळतात. एकाच स्त्रीमध्ये एवढे सगळे गुण असून आणि अशा पद्धतीने कशी भावना तुमची, काय वाटतं? आहे ती तर म्हणजे हुशारच आहे आणि आता तिचं गाणं ऐकून तर म्हणजे आम्हाला अगदी मन आमचं एकदम भरून आलं आहे. कारण आमच्या जवळ राहणारी मुलगी आणि एवढं सुंदर गाते, त्याच्यामुळे खूप म्हणजे अभिमान पण वाटतोय त्याच्याबद्दल. नक्कीच. मग आपण चांगल्या म्हणजे गुणांचं आपण नेहमी कौतुक करत असतो, परंतु प्रॅक्टिकली कुठेतरी आपल्याला अशा सगळ्या लोकांमध्ये बघायला मिळतो, तो आनंद वेगळाच असतो ना. हो. आणि म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं गायली ती, त्याच्यात आम्हाला खूप आनंद वाटला. आणि बाकीच्यांनी पण सगळ्यांनी सुंदर गाणं गायलं, त्याच्यामुळे विरंगुळा म्हणून खूप छान वाटले. रिटायर लोकांनी पण सगळ्यांनी म्हणजे हा छंद जोपासला आहे त्याचं एक कौतुक वाटतं.
नक्की नक्की. खरं तर अशा पद्धतीने सगळे कार्यक्रम व्हायला पाहिजे, कारण आपल्या ते कलागुण कौशल्य हे समोर येत असतं आणि गाणं म्हटलं की नक्कीच आपल्याला एक कुठेतरी विरंगुळत असते, परंतु नैराश्य दूर होऊन कुठेतरी एक आपल्याला आनंद मिळत असतो. आणि सो हे सगळे लोक करत असतात. आणि खरं तर कापडी सरांचे जे ओपन माईक कराओके क्लब त्याच्या माध्यमातून हे सगळ्या गोष्टी घडत असतात. तो त्याचा एक वेगळा आहे. थँक्यू सो मच आपण प्रतिक्रिया दिल्यात आणि अशाच पद्धतीने आपण देखील हजर राहावे असाच एक संकल्प करूया. थँक्यू सो मच. आपल्याला प्रत्येक ऑडियन्सच्या प्रतिक्रिया मिळत आहेत. आरती मॅम आपल्यासोबत आहे, त्यांनी देखील कार्यक्रमासाठी हजेरी लावली. मॅम काय सांगता, कसा वाटतं आजचा कार्यक्रम? आजचा कार्यक्रम खूपच सुंदर होता आणि गायक गायिका अप्रतिम गात आहेत सगळे आणि गाण्यांची निवड खूप छान. आम्ही पण प्रोग्राम करतो, तिरंग एंटरटेनमेंट हा आमचा ग्रुप आहे. त्या ग्रुपतर्फे सगळ्या कार्यक्रमांना शुभेच्छा. नक्कीच. खरं तर मॅम ॲक्च्युली अशा ग्रुप एकमेकाला सहकार्य करत असतात आणि एकमेकाच्या कार्यक्रमासाठी हजेरी लावतात, अजून उत्साह वाढत असतो. सो मी प्रेक्षकांना देखील रसिकांना आव्हान करेन की बाबा जसं त्यांचा पण एक ग्रुप आहे, त्यांचे कार्यक्रम चालू असतात, आपण प्रत्येकाने हजेरी लावायला पाहिजे, जायला पाहिजे. कारण सुमधुर गाण्यातनं जर आपलं मनोरंजन होतं आणि त्यातनं एक मस्त एक आनंद मिळत असेल तर नक्कीच आपण सहकुटुंब सहपरिवार आपण जायला. थँक्यू सो मच. तर आजच्या कार्यक्रमासाठी क्षेत्रातील मान्यवर इथे येतात, ऑडियन्स म्हणून जर बघायला गेलं तर आपली प्रतिक्रिया काय सांगा? खूप छान प्रोग्राम आणि ओपन माईक हा कराओके क्लबच्या अंतर्गत हा जो प्रोग्राम चालू आहे अतिशय छान. आणि अफलातून ग्रुपचं मी अध्यक्ष आहे या नात्याने मी इथं आलो, पण खूपच अप्रतिम गायकी आणि खूप चांगला रिस्पॉन्स आणि खूप चांगली साऊंड सिस्टीम आणि खरोखर अरविंद कापडी सर यांचं नियोजन खूप चांगलं आहे. खूप मजा येईल. धन्यवाद सर. खरं तर आपली हजेरी हीच त्यांची खरं तर पोचपावती व त्यांना एक दाद मिळते. सो त्यांनाही देखील आनंद आणि प्रेक्षकांना देखील सरांच्या या शुभेच्छा आपण समजूया. आणि नक्कीच सर अशाच पद्धतीचे कार्यक्रम होत राहायला हवेत, कारण याच्यातनं नक्कीच कुठेतरी लोकांचं मनोरंजन तर होतंच, परंतु जसं ते कापडी सरांनी सगळं सांगितलं की बाबा ते आरोग्यासाठी देखील आपलं किती महत्त्वपूर्ण आहे सगळ्या गोष्टी. थँक्यू सो मच सर. धन्यवाद. काही ऑडियन्स आपल्यासोबत आहे ते सखी बहिणी मॅडम, खरं तर त्यांचं सखी बहिणी मंडळ म्हणून आहे आणि त्या देखील या कार्यक्रमासाठी आलं, तर आपण त्यांना विचारूया मॅम कसं वाटतं आजचा कार्यक्रम? अतिशय सुंदर, म्हणजे खरंच लाजवाब. मला अपेक्षा नव्हती. माझ्या मैत्रिणीचं गाणं होतं, ती म्हणे ये तू वेळात वेळ काढून ये ऐकायला. खरंच इथे येऊन आहे ना सार्थक झालं. म्हणजे 101 आवाज म्हणजे ऐकायला मिळाले. की वाटत नाही यांच्याकडे बघून ते असे गाऊ शकतात, पण खरंच सांगते आजच्या जमान्यात संगीत जी कला आहे ना ती प्रत्येकजण जोपासतो आहे आणि ते आपलं व्यक्त करतोय, त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळत आहे. खरंच खूपच छान होतं कार्यक्रम. नक्कीच. खरं तर आता जस्ट एक सुनीता साठी मॅम त्यांनी देखील पार्टिसिपेट केलेलं आणि सुमधुर अशा गाण्यांनी सगळ्यांना एक रंगत येते. बरोबर. आत्ता त्यांनी गायलेलं गाणं खूपच सुंदर झालं. खरंच सांगते म्हणजे सगळ्यांचेच गाणे अप्रतिम होते. आता त्या एक सरांनी म्हटलेलं खेळ मांडला अतिशय सुंदर, म्हणजे शब्दच नाही आहेत. खरं सांगते मला सुद्धा त्याची आवड आहे संगीताची, म्हणून मी माझे सगळे कार्यक्रम करत सुद्धा इथपर्यंत आले ऐकण्यासाठी, खास आणि मैत्रिणीला ऐकण्यासाठी. येस, थँक्यू सो मच. थँक्यू. सूर्य चव्हाण लोकसाक्षरतेमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. खरं तर आज आपण कुसुमाग्रज हॉलला आलेलो आहोत. या ठिकाणी अरविंद कापडी सर यांनी सुमधुर असा गाण्यांचा त्यांच्या ओपन माईक कराओके क्लबच्या माध्यमातून हा इव्हेंट ठेवलेला आहे. आणि या ठिकाणी खरं तर श्रोते म्हणून जर बघायला गेलं तर आपल्याला संजय मुंजवले सर लावलेले आहेत. सर आपण काय सांगायला कार्यक्रमासाठी आलेले आहात, काय तुमच्या भावना? सुंदर कार्यक्रम. हो, आणि याच्या आधीचे कार्यक्रम पाहिजे गायकांची इम्प्रूव्हमेंट ज्याने आधी पाहिजे ना त्याला ते समजतं. येस येस. म्हणजे आपणच आपल्याला इम्प्रूव्ह करतो. म्हणजे कोणीही इथे आलेले तर आणि ते आवड तो स्वतःला इम्प्रूव्ह करतो. हा उपक्रम करतो. नक्कीच. खरं तर आपल्यासारख्या माणसाने ते हजेरी लावून खरं तर एक दाद देणं ही एका म्हणजे आपल्या दुसरी एक पोचपावती असते. सो थँक्यू सो मच. आणि अशाच पद्धतीने आपण कार्यक्रम अटेंड करताना येत राहा की जेणेकरून त्यांना देखील एक उत्साह मिळेल. थँक्यू.